विद्यार्थी मित्रो, व्यवसाय सेवा ह्या चौथ्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. व्यावसायिकाला उत्पादन निर्मिती केल्यापासून ग्राहकापर्यंत पोच करण्यासाठी विविध सेवांचा वापर करावा लागतो, जेणेकरून आपलं उत्पादन ग्राहकांच्या पर्यंत पोचेल आणि ग्राहक त्या वस्तूचा उपभोग करेल. यासाठी वेगवेगळ्या सेवांचा वापर करून उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोच करेपर्यंत वेगवेगळ्या सेवांचा वापर करावा लागतो. त्याच्यामध्ये बँकिंग असेल, विमा असेल, वाहतूक, गुदामे, संप्रेषण इत्यादी त्या ठिकाणी सेवांचा वापर करून उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोच होतो व कार्याची संपुष्टता म्हणजे कार्यपूर्तते होताना आपल्याला दिसून येते. या सेवांमध्ये आपण मागील तासांना आपण बँकिंग सेवेची माहिती घेतली. बँकेचे वेगळे प्रकार किंवा बँक म्हणजे काय, बँकेची कार्ये कोणती व नवीन प्रवाहात आलेल्या ई बँकिंगची कार्ये किंवा ई बँकिंग सेवा कशा पद्धतीने असतात याची माहिती आपण घेतली. त्यानंतर आपण विमा या संकल्पनेची माहिती घेणार आहोत. तर बघा, व्यावसायिकाला व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या नुकसानीला किंवा वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच अंशी विमा उतरावा लागतो, म्हणजेच त्या ठिकाणी बऱ्याच अंशी वाहतुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असेल, चोरीला जाणं, खराब होणं, आग लागणं इत्यादी विविध कारणाने एखाद्या वस्तूला किंवा उत्पादित झालेल्या मालाला त्या ठिकाणी धोका होतो आणि त्यामुळं व्यवसायात असलेला माल किंवा मालाचं नुकसान होऊन व्यावसायिकाचा तोटा होतो. या प्रश्नाला किंवा या घटनेला त्या ठिकाणी उत्तर म्हणून विमा उतरवला जातो. विमाची संकल्पना वेगवेगळ्या आहेत. त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर बघा, विमा हे आर्थिक नुकसानीचे संरक्षणाचे साधन आहे. एखाद्या आर्थिक नुकसान होणार असेल त्याचं एक संरक्षण साधन म्हणून विम्याकडं एक उद्योजक किंवा सर्वसामान्य जनतासुद्धा विमा उतरवताना आपण लक्ष देतात. म्हणजेच त्या ठिकाणी एखादा आर्थिक नुकसानाची जबाबदारी असेल ती आपण त्या ठिकाणी विमा कंपनीकडे देतो आणि विमेदार त्या ठिकाणी काही ठराविक रक्कम विमा हप्ता म्हणून त्याचा मोबदला म्हणून त्या ठिकाणी देताना आपला दिसून येतो. म्हणजेच हा थोडक्यात जोखीम किंवा धोका व्यवस्थापनाचा प्रकार म्हणून विम्याकडं पाहिलं जातं. आज भारतामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत की ज्या विम्याच्या सेवा देताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने LIC ही म्हणजेच भारतीय जीवन विमा निगम ही एक त्या ठिकाणी चांगली मोठी कंपनी, भारत शासनाची किंवा भारत शासनाची LIC ही कंपनी त्या ठिकाणी ही सेवा देताना आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या खाजगीसुद्धा संस्था विमाची सेवा देताना आपल्याला दिसून येतात किंवा परदेशी कंपन्या विम्याची सेवा देताना आपल्याला दिसून येतात. व्यावसायिक त्या ठिकाणी आपल्याला उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोचपर्यंत उपभोगापर्यंत वेगवेगळ्या विमाच्या सेवा विमा उतरून त्या ठिकाणी धोक्याची जबाबदारी, अनिश्चित होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपनीकडे पाठवतो आणि त्याचा फायदा जर धोका झाला किंवा नुकसान झालं तर त्याच्यापासून आर्थिक संरक्षण होण्यासाठी विमेदारास उपयुक्त होताना आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने बघा तर या धोक्यामध्ये आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसानीची जबाबदारी किंवा जोखीम बचाव करण्याचं कार्य या विम्यामध्ये केलं जातं. म्हणजे अनिश्चित धोका आहे, धोक्याची गॅरंटी नाही, अनिश्चित त्या ठिकाणी आहे, आकस्मिक होऊ शकतो, कधीही होऊ शकतो, काही त्याची शाश्वती नाही, होईल पण याची शाश्वती नाही, होईल पण असं म्हणता येईल, होईल पण किंवा नाही होईल याची बचावात्मक भूमिका आपण विमा कंपनीकडे विमा उतरून त्या ठिकाणी बचावासाठी वापरला आपल्याला दिसून येतो. विमा म्हणजे विमाधारक किंवा विमा संस्था असं म्हटलं जातं किंवा हमीदार याच्यामध्ये करार होय. विमा म्हणजे विमेदार व विमा कंपनी किंवा विमा संस्था असेल, हमीदार या दोघांच्यातली करार असं म्हणता येईल, ज्याद्वारे हमीदार हानीच्या बाबतीत विमेधारकाला भरपाई देण्यास सहमत बांधील असतो. विमेधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. म्हणजेच काय म्हटलं जातं, एखाद्या अनिश्चित धोक्याची जबाबदारी विमा कंपनी किंवा विमा संस्था स्वीकारते. त्याच्या बदल्यात विमेदाराकडून जो धोका दुसऱ्या विमा कंपनीला पाठवतो त्याला विमेदार म्हटलं जातं. त्या विमेदार काही ठराविक रक्कम निश्चित वेळेवर त्या ठिकाणी द्यावी लागते
अशा दोघातील करार म्हणजे विमा असं म्हणता येईल. विम्यामधील काही मूलभूत संकल्पना आपण बघणार आहोत. म्हणजेच काय म्हणता येईल बघा, या संकल्पनाचा त्या ठिकाणी वापर विमा हाताळताना किंवा विमा घेताना विम्याचा करार करताना काही संकल्पना त्या ठिकाणी उपयोगी येतात किंवा समजतात. विमा म्हणजे काय, विम्याचा हप्ता म्हणजे काय, विमेधारक म्हणजे काय, विमाधारक म्हणजे काय, विमा कंपनी म्हणजे काय, हमीदार म्हणजे काय, दस्तऐवज म्हणजे काय, दावा म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनाची आपण माहिती घेणार आहोत. बऱ्याच वेळा या संकल्पना आपल्याला रिकाम्या जागा जोड्या जुळवायला विचारल्या जातात, ज्या 1 मार्काला त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतात. आता विमा म्हणजे काय म्हटलं जातं तर विमा कंपनी व विमेदार या दोघातील कराराला विमा असं म्हटलं जातं. या करारामध्ये कोणकोणत्या संकल्पना असतात तर त्या ठिकाणी बघा, विमेदार आपल्या अनिश्चित धोक्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. म्हणजेच विमा कंपनीकडं हमीदाराकडं ढकलतो व विमा कंपनी किंवा हमीदार ती अनिश्चित धोक्याची जबाबदारी स्वीकारून जर धोका झाल्यास किंवा आर्थिक नुकसान झाल्यास ते नुकसान भरून देण्याचं कबूल अथवा मान्य करते. त्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी ठराविक रक्कम विमेदाराकडून विमा हप्ता म्हणून स्वीकारते. अशा दोघातील करार म्हणजेच विमा असं म्हणता येईल. थोडक्यात काय म्हणता येईल, अनिश्चित धोक्याची जबाबदारी एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पाठवली जाते आणि तो व्यक्ती ती जबाबदारी स्वीकारते. त्याच्या बदल्यात एखाद्या व्यक्ती त्याच्या मोबदला काही रक्कम स्वीकारतो आणि या दोघातील कराराला त्या ठिकाणी विमा असं म्हणता येईल. आता विमाधारक म्हणजे काय बघा, ज्या व्यक्तीस विशिष्ट तोट्यापासून संरक्षण दिले जाते त्या व्यक्तीस विमाधारक असे संबोधले जाते. जीवन विम्याच्या बाबतीत सदर व्यक्तीला विश्वासित म्हणून ओळखलं जातं. म्हणजे विश्वास असणारा विश्वासधारक म्हणून विश्वास व्यक्ती असं संबोधलं जातं. विमेदार असंही त्या ठिकाणी संबोधलं जातं. जे व्यक्ती विशिष्ट तोट्यापासून संरक्षण मिळावं किंवा संरक्षण दिलं जातं अशा व्यक्तीला विमेधारक किंवा विमादार असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जीवन विम्याच्या बाबतीत विश्वस्त असं संबोधलं जातं. वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी जीवन विमा, आयुर्विमा किंवा अग्निविमा या 3 संकल्पना विम्याच्या बाबतीत किंवा 3 प्रकार विम्याचे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी शब्दप्रयोग केले जातात. त्याच्यानंतर विमा हमीदार, विमेधारकास तोटा झाल्यास नुकसान भरपाई देणारी संस्था विमा हमीदार संबोधतात. जीवन विमा कराराच्या बाबतीत सदर संस्थेस आश्वासक असे संबोधतात. आता विमा कंपनी हमीदार म्हणजेच कंपनी म्हणता येईल. सदर कंपनी नुकसान झाल्यास ती नुकसान देण्याचे मान्य करते. तोटा झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे कबूल करते, हमी देते. त्यालाच विमा कंपनी असं म्हटलं जातं. जीवन विम्याच्या बाबतीत आश्वासक असं म्हटलं जातं. आश्वासन दिले त्याला आश्वासक असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर बघा, विमा हप्ता, विमेधारकास विमा हमीदार ज्या मोबदल्याच्या बदल्यात संरक्षण नुकसान भरपाईची हमी देतो त्या मोबदल्यास विमा हप्ता असे म्हटलं जातं. म्हणजेच काय म्हणता येईल बघा, विमेधारकास म्हणजेच विमा कंपनीस विमाधारक जो असेल, जो विमा पॉलिसी उतरवतो त्याला विमेधारक म्हटलं जातं, विमेदार म्हटलं जातं. विम्याच्या हमीदारास म्हणजे जो विमा कंपनी असेल कंपनीस काही मोबदला देतो की नुकसान भरपाई देण्याच्या हमी देण्याची जी मोबदला असेल तो देण्याचा जो मोबदला असेल त्याला विमा हप्ता असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर बघा, योजना, पॉलिसी, दस्तऐवज, विमेधारक आणि विमा हमीदार यांच्यातील करारामधील अटी, शर्ती आणि नियमांना विमा धोरण असे म्हणतात. धोरणामध्ये विविध अटी व शर्ती असतात. बऱ्याच अंशी त्या ठिकाणी विमा कंपनी व विमेधारक या दोघांच्यामध्ये त्या ठिकाणी काही करार, अटी, शर्ती, नियम लावले जातात की जेणेकरून एकमेकांमध्ये त्या ठिकाणी करारानुसार, नियमानुसार संपूर्ण कार्याची अंमलबजावणी होईल आणि त्या कार्यानुसारच त्या ठिकाणी होणाऱ्या नुकसानीबद्दल किंवा अनिश्चित जबाबदारीचे धोका पत्करल्याचा मोबदला असेल, या दोघातला योग्य तो मोबदला
किंवा नियम आणि अटीनुसार शर्ती असतात, त्या शर्तीनुसार त्या कराराचं पालन केलं जाईल यासाठी योजना, पॉलिसी, दस्तऐवज असं म्हटलं जातं. त्याला पॉलिसी असं म्हटलं जातं. काय पॉलिसी आहे, काय धोरणं आहे तुमची, असं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉलिसी असतात. काही करार, नियम आणि अटीनुसार त्या ठिकाणी काय मोबदला देण्याचं मान्य केलं जातं हे त्या ठिकाणी दस्तऐवजामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं. दावा बघा. त्याच्यानंतर विमेधारकास अपघात किंवा अनुचित प्रकार झाल्यानंतर नुकसान भरपाईची मागणीस दावा असे म्हणतात. काय म्हटलं तर विमेधारकास अपघात, अनुचित प्रकार झाल्यानंतर नुकसान भरपाईची मागणीचा दावा. म्हणजेच विमेधारक काय करतो, विमा कंपनीकडं अनिश्चित धोक्याची जबाबदारी द्यावी दिली जाते आणि ज्यावेळी अनिश्चित घटना घडते किंवा नुकसान होतं अशा वेळी त्या ठिकाणी जो दावा म्हणून बाबा नुकसानीची दावा, बाबा अशा पद्धतीने नुकसान झालं आहे तशा पद्धतीची जी माहिती देतो संपूर्ण, त्याला दावा असे संबोधलं जातं. त्याच्यानंतर बघा प्रस्ताव. विमेधारकाने विमा कंपनीला विम्याची धोरणे जाहीर देण्यासाठी करण्यात आलेल्या लेखी विनंतीचा प्रस्ताव असे म्हणतात. म्हणजे विमेधारकाने विमा कंपनीला विम्याची जी धोरणं जाहीर करण्यासाठी किंवा देण्यासाठी करण्यात आलेले लेखी विनंती प्रस्ताव असेल त्या ठिकाणी प्रस्ताव असं म्हटलं जातं. जे काही नुकसान झालं असेल तो प्रपोजल असेल ते प्रपोजल त्या ठिकाणी प्रस्ताव म्हणून त्या ठिकाणी विमेधारकानं विमा कंपनीला संपूर्ण त्या ठिकाणी प्रस्तावावर नुकसानीच्या बाबतीत किंवा जी काही लेखी स्वरूपात विनंती केली असेल त्याला प्रस्ताव असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर बघा विषय बाब. बऱ्याच अंशी विमा उतरला जातो तो कोणत्या बाबतीत असेल, कोणत्या मालमत्तेसंदर्भात असेल किंवा जीवन विमा असेल, मालमत्ता असेल, माल असेल किंवा जहाजावर त्या ठिकाणी अग्नी विमा असेल, सागरी विमा असतात, असे वेगवेगळे प्रकार असतात. ते कोणत्या बाबतीत असतात ती बाब म्हणजे विषय बाब असं संबोधलं जातं. त्याला सब्जेक्ट मॅटर असं म्हटलं जातं. थोडक्यात बघा विम्याची संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात आहे. समाजामध्ये विमा उतरला जातो की अनिश्चित धोक्याची जबाबदारी विमेदार विमा कंपनीकडे ढकलतो. विमा कंपनी ही जबाबदारी स्वीकारून किंवा अनिश्चित धोक्याची जबाबदारी स्वीकारून नुकसान झाल्यास किंवा अनिश्चित घटना घडल्यास काही नुकसान भरपाई देण्याचे कबूल अथवा मान्य करते. त्याच्या मोबदल्यात विमा कंपनी विमेदाराकडून ठराविक रक्कम हप्त्या स्वरूपात स्वीकारते. या दोघातील करार म्हणजेच विमा असे म्हणता येईल. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विमा आहेत. जीवन विमा, सागरी विमा, आयुर्विमा, अग्निविमा असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते त्या ठिकाणी व्यावसायिकालाही आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा विम्याचा फायदा होताना आपल्याला दिसून येतो आणि त्याचा अनिश्चित धोक्याची जबाबदारी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे ढकलून समाजामध्ये त्या ठिकाणी विम्याचा धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी धोक्याचं व्यवस्थापनाचा हा एक प्रकार त्या ठिकाणी मांडला जातो.